जसं ताई आमच्या म्हणायच्या की त्या शंकराच्या मंदिरामध्ये मलाही जायचंय, तुलाही जायचंय, सगळ्यांनाच जायचंय. फरक एवढाच आहे की मी जाऊन आलेली आहे एकदा. असं नेहमी म्हणतात की एका शिक्षकापेक्षा त्याचा विद्यार्थी हा पुढे गेलेला त्या शिक्षकाला अतिशय जास्त आवडतो. खरं, तेच त्याचं खरं बक्षीस असतं. Hello and a very warm welcome to all of you in Emotional Years with Pratik. This is another episode आणि आज आपल्यासोबत आहेत नंदिनीताई बेडेकर, ज्या शास्त्रीय संगीतातला एक उज्ज्वल तारा, अतिशय नावाजलेलं नाव आणि ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जयपूर अंत्रोली घराण्याला भूषवलेलं आहे. सो आपलं खूप खूप स्वागत नंदिनीताई. धन्यवाद. सो नंदिनीताई, सगळ्यात आधी ज्या वेळेला आपण संगीत हा शब्द ऐकतो त्यावेळेला संगीत म्हणजे एक भावनांची अभिव्यक्ती, या पद्धतीने मी त्या गोष्टीकडे बघतो. कारण भावनिक विश्वाशी आणि भावनिक बुद्धिमत्तेशी माझा संबंध हा जास्तीत जास्त राहिला आणि संगीतासोबत सुद्धा लहानपणापासून ते कानावरती पडत गेलं. परिवारमध्ये अजून लोक आहेत जे संगीतामध्ये आहेत, संगीतामध्ये रुळलेत. तर भावनेची अभिव्यक्ती आणि संगीत ह्या गोष्टी या परस्पर पूरक आहेत असं मला वाटतं. आणि जोपर्यंत ती भावनेची उत्कटता त्या संगीतात नसते तोपर्यंत तो सूर खुलत नाही असे जवळपास प्रत्येक गुरु म्हणतात. आपला अनुभव काय याबद्दल? माझाही तोच अनुभव आहे आणि माझ्या गुरु गान सरस्वती किशोरी आमुणकर यांचं तर त्यामध्ये इतका अभ्यास आहे आणि त्याचा त्यांनी इतका अभ्यास केलाय. त्यांनी रससिद्धांताचा अभ्यास केला आणि साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र यामध्ये त्या लोकांनी आपल्या साहित्याला किंवा काव्य म्हणजे काय किंवा काव्याचा आत्मा काय, काव्यामधून अभिव्यक्ती कशी होते, नाट्यामधून एखाद्या पात्राच्या तोंडी दिलेल्या वाक्यातून तीच वाक्य असून सुद्धा अभिव्यक्ती कशी होते, वेगवेगळे पात्र कसे अभिव्यक्ती करतात आणि नृत्य. तर ह्या सगळ्या गोष्टीचा भाव, भावना आणि रस या गोष्टीचा विषयाचा ताईंनी वर्षानुवर्ष अभ्यास केला. आणि मी अशी भाग्यवान आहे की मी ज्या वयात त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांचा अभ्यासाचा तो एक पीक अवर होता, म्हणजे अत्युच्च शिखर होतं. म्हणजे ऑलरेडी त्यांनी मी जायच्या आधी बरीच वर्ष त्याचा अभ्यास केलाच होता, पण त्यांचं समाधान होत नव्हतं. मग ह्याला कारण संगीतामध्ये या गोष्टी, संगीत क्षेत्रामध्ये या गोष्टी सांगणारं त्यांच्याकडे कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांनी रस समजून सांगणारं कोण आहे का ह्याचा तपास करून त्यांनी श्रीरंग संगोराम म्हणून खूप मोठे प्राध्यापक होते, तर त्यांच्याकडून त्यांनी रससिद्धांत शिकून घेतला. म्हणजे ऑलरेडी त्यांनी वाचलेलं होतं ते परत त्यांनी त्यांच्याकडनं समजावून घेतलं की काय एक्झॅक्टली कोणाला काय म्हणायचंय. आणि मी त्यांच्याबरोबर सतत असल्यामुळे, घरीच राहत होते मी त्यांच्याकडे, त्यामुळे अभ्यासाची आमची पद्धत अशी होती की मी कुठच्याही एका पुस्तकातलं, ग्रंथातलं एक वाक्य मी त्यांना वाचून दाखवायची आणि त्या वाक्याचं त्या विवेचन 2-2, 3-3 तास करायच्या. अरे बापरे. आणि अक्षरशः असे डोळे बंद करून त्या एका वाक्याचा अर्थ, आणि ही अतिशयोक्ती नाही, ही सत्य परिस्थिती आहे, त्या समजावून सांगायच्या की ह्यांना काय म्हणायचंय. कारण शेवटी नुसतं वाक्याचा अर्थ समजणं आणि त्याच्या आत 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 जाऊन नेमकं त्यांना काय म्हणायचं असेल हे समजून स्वतः घेणं आणि ते माझ्याकडे मांडणं, मला असं वाटतं हा आमचा एक सुवर्णकाळ होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येक कलेमधून भावाची अभिव्यक्ती झालीच पाहिजे आणि ती रसापर्यंत पोचलीच पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या गाण्यामध्ये बदल केला म्हणा किंवा तो बदल झाला म्हणा. कारण ज्यावेळेला आपण आता गान सरस्वती किशोरीताईंबद्दल बोलला, त्या आपल्या गुरु होत्या,
आपल्याला अतिशय समृद्ध वारसा मिळालेला आहे. आपले वडील दाजी पणशीकर हे सुद्धा या सगळ्या साहित्य क्षेत्रासोबत आणि त्यासोबत अतिशय नावाजलेलं नाव, आणि आत्ताच त्यांचं मला वाटतं एक नवीन पुस्तक प्रसिद्ध झालंय, आदिशक्तीचा धन्योद्गार, आदिशक्तीचा गाणं सरस्वती किशोरी आमोणकर. करेक्ट. तेच मी तर ज्या वेळेला असल्या समृद्ध व्यक्तींमध्ये तुम्ही सुरुवातीपासून वावरत होता आणि 15व्या वर्षी, वयाच्या मला वाटतं 14व्या का 15व्या वर्षी 15 त्यांनी तुम्हाला गुरु शिष्य परंपरेच्या अंतर्गत गाणं सरस्वती किशोरीताईंकडे तुम्हाला पाठवलं पूर्ण शिक्षण घेण्यासाठी, पुढचं शिक्षण, आणि जवळपास 30 ते 35 वर्ष किशोरीताईंचा तुम्हाला सहवास लाभला. तर ज्या वेळेला अगदी एक लहान म्हणजे 15वं वर्ष हे काही फार असं समजण्यासारखं वय नसतं, त्यावेळेला आपण पौगंडावस्थेत असतो आणि किशोरावस्थेतनं त्या भावनांमधनं आपण जात असतो. बरोबर. आणि त्यावेळेला एकच ध्येय घेऊन पुढे जाणं आणि एकाच गुरुची भक्ती करणं, त्यांची सेवा करणं आणि त्यातनं शिकणं, हे सुरुवातीला तुम्हाला कसं गेलं, कसं त्यावेळेला भावना कशा कशा होत गेल्या? खरं सांगू का की मी ज्या घरात जन्माला आले, ज्या घराण्यात जन्माला आले, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्याकडे गुरुपरंपरा मुळापासूनच होती. बरोबर. माझे आजोबा, माझे पंजोबा माझे वासुदेव शास्त्री पणशीकर, म्हणजे त्यावेळेचे अत्यंत प्रकांड पंडित संस्कृतचे, ज्यांनी निर्णय सागरमध्ये 50 वर्षे एका ठिकाणी बसून प्रचंड संस्कृत ग्रंथांचं संपादन केलं. एका अर्थाने तपस्या केली. असे माझे पंजोबा आणि माझे आजोबा विष्णुशास्त्री पणशीकर, ते ज्योतिषी होते आणि टेंबे स्वामींची त्यांनी तिथे राहून सेवा केली होती गुरुपरंपरेनुसार. आणि माझे वडील दाजीशास्त्री पणशीकर, त्यांनी श्रीपाद शास्त्री किंजवडेकरांकडे 9 वर्ष घरी राहून सेवा करून ज्ञान संपादन केलं होतं. त्याच्यामुळे ही परंपरा माझ्या घरामध्ये असल्यामुळे माझ्या वडिलांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला गाण्याची आवड आहे, तर तेव्हा काय होतं, मी टिटवाळ्याला राहत होते आणि गाण्याची आवड, पण कुठच्याही कार्यक्रमाला जायची सोय नव्हती किंवा तेवढी उपलब्धता नव्हती. कार्यक्रम वगैरे सगळे झाले तरी मुंबईत होत होते आणि आम्ही टिटवाळ्यामध्ये होतो, त्याच्यामुळे ते शक्यता नव्हती. पण रेडिओवर गाणं लागायचं. मला आठवतंय, मी शाळेत जायच्या आधी साधारणपणे 10:30 वाजता रोजचा तो एक क्लासिकल शास्त्रीय संगीताचा एक अर्धा पाऊण तासाचा तो कार्यक्रम असायचा आणि मी ते ऐकायची, मला अजून आठवतंय. आणि एखादा तुकडा गुणगुणण्याचा प्रयत्न कर. मला काहीच त्याचं नॉलेज शून्य होतं, ज्ञान काही नव्हतं. आणि मला लक्षात आलं की मला हे आवडतंय आणि बाबांच्या हे लक्षात आलं माझ्या की तिला हे आवडतंय. मग त्यांनी असं ठरवलं की तुला जर गाणं शिकायचं असेल तर तुला मी एकाच व्यक्तीकडे पाठवीन. एकतर बाबांचे आणि ताईंचा परिचय होता, दोघेही एकमेकांना खूप मानत होते आणि नाट्यसंपदेमुळे अर्थात प्रभाकर पणशीकरांमुळेच ही गोष्ट सहज शक्य झाली. तर त्यांनी मला सांगितलं की तुला जायचं असेल तर तुला मी किशोरीताईंकडेच पाठवणार आणि ते सुद्धा तुला तिथे राहून करावं लागेल आणि ती एक तारेवरची कसरत आहे. ताईंकडे राहणं ही काय सोपी गोष्ट नाही. आणि फक्त त्यांनी मला एक सांगितलं होतं की गाणं सगळेच शिकतात, नावं पण सगळ्यांचीच होतात, नावं होतात मग ती विरून जातात, मग म्हणजे हा सगळा लौकिक भाग आहे. हे मला त्यांनी 15 वर्षाच्या काळामध्येच सांगितलं होतं. तुला काहीतरी एक अलौकिकत्व गाठायचं असेल तर तुला संधी जर मिळाली तर तू फक्त गुरुची सेवा कर, कारण ही संधी सर्वसामान्यपणे कोणालाही मिळत नाही. मिळाली तर ती तो करू शकत नाही, केली तर तो टिकू शकत नाही. त्याच्यामुळे तुला जर सेवा करायची संधी मिळाली तर तू कर. आणि गाणं शिकण्यासाठीच तू जाणार आहेस, पण गाणं येतंय की नाही, त्या शिकवतायत की नाही,
तुला किती येतंय, वर्षभरात तुला किती त्यांनी शिकवलं, हा सगळा दुय्यम विषय आहे, भाग आहे. पण तुला जर त्यांची कृपा संपादन करता आली तर तू आयुष्यामध्ये समाधानी, सुखी आणि तुला जे पाहिजे ते मिळेल असं त्यांना वाटत होतं. तोपर्यंत मला तर काही अक्कलच नव्हती. आत्ताच्या काळात जर हा विचार कोणी वडिलांनी कोणाला सांगितला तर ते हसण्यावारी नेतील. नक्कीच. पण मला विचाराल तर मी खूप समाधानी आहे, कारण मला ताईंचा जो सहवास मिळाला तो माझ्या आयुष्यातला, आणि मी माझ्या आयुष्यातल्या अर्ध्याहून जास्त काळ त्यांच्यावर बरोबरच राहिले आहे. हो. तर ते चालत्या बोलत्या ज्ञानाबरोबरच मी राहत होते असं मी समजते स्वतःला. एका सरस्वती समोर मी गायला बसत होते, मग मी रससिद्धांताचा अभ्यास करत होते. मी घरी जात नव्हते, मला मैत्रीण नाही, मित्र नाही, किंवा कुठेतरी बाहेर जायचंय किंवा बाहेरचं काही जगच नव्हतं मला. तर मला असं वाटतं की हा एक माझ्या आयुष्यातला, माझ्या वडिलांनी मला संधी दिली की हे नवीन आयुष्य तू जगू शकतो, अनुभवावं की काय आहे. हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या वाट्याला येतं असं नाही. त्यामुळे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला हे लक्षात आलं तुमच्या की तुमच्या वडिलांनी किशोरीताईंकडे तुम्हाला सोपवलंय एका अर्थाने की पूर्णपणे शिक्षण आणि रससिद्धांत वगैरे शिकणं, त्याच्यामधनं हे भाग आले. पण ज्या वेळेला सुरुवातीला मी असं बघितलंय, खास करून गुरु शिष्य परंपरेतनं जी लोक आली आहेत अशा काही लोकांचा माझा परिचय झाला, आणि त्यातनं मला एक लक्षात आलं की सुरुवातीची काही वर्ष त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी, आपल्या गुरुसोबत जुळवून घेण्यासाठी, त्यांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठी काही काही लोकांना आतनं अडचणी येतात. म्हणजे त्या अडचणी ते बोलून दाखवत नाहीत, पण आतमध्ये भावना कल्लोळ हा नेहमी होत असतो. आणि त्याच वेळेला असले गुरु हे एक अतिशय परखड निरीक्षण त्यांचं करत असतात की म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की अगदी म्हणजे बारकाईने प्रत्येक गोष्ट हेरणं, आणि एक छोटीशी जरी चूक तिथे झाली तरी ते त्या वेळेला त्याच्यावरती अतिशय कठोर भाषेत बोलतात. कठोर. आणि एक 15 वर्ष, 16 वर्ष, 17 वर्ष ही पौगंडावस्थेतली ज्या वेळेला आपल्या भावना असतात त्यावेळेला विद्रोही भावना येणं हे खूप साहजिक असतं मनात. तर अशा वेळेला अशा भावनांसोबत तुम्ही कसं जुळवून घेतलं? नाही, काय झालं माहिती का, मुळात अशी भावना मला कधी आली नाही, खरं आणि स्पष्ट सांगते. याचं कारण होतं असं की पूर्ण शरणागती. अच्छा. हे वडिलांनी सपशेल शरणागती. भविष्यामध्ये माझं काय होईल याचा विचारच करायचा नाही. पूर्ण शरणागती. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं, हे वडिलांचे शब्द आहेत, उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, आणि त्यांच्याकडे मान वर करून बघायचं सुद्धा नाही, हुंकार काढायचा नाही. हे त्यांचे शब्द होते. मी तशीच्या तशी वागले. त्याच्यामुळे मनात माझ्या दुसरे विचार कधी आले नाही. आजच्या टीनेजर्सला, पौगंडावस्थेत किंवा किशोरावस्थेत असणाऱ्या मुलांना हे जर सांगितलं तर हे खरंच वाटणार नाही. पण ही खरी गोष्ट आहे. हे सत्य आहे. कारण ताईंसमोर बोलण्याचा काही संबंधच नव्हता. एकतर ताई होत्या, माझ्यासाठी त्या आहेत. आजही मी त्यांची परवानगी घेते किंवा आजही मी त्यांच्याशी संवाद साधते. त्या माझ्याबरोबर आहेत. इतक्या वर्षांचा सहवास आहे, तुम्ही तो टाळूच शकत नाही. पण त्यावेळेला काय झालं, एक तर मी त्या कुटुंबात गेले. मग त्यांची 2 मुलं, 2 सुना, निहारदादा, बिभासदादा, भारतीताई, विवेनताई, आणि कधी कधी माई असायच्या घरामध्ये, म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, आणि ताईंचे पती म्हणजे ज्यांना आम्ही बाबा म्हणतो, रवी काका, ते घरात असायचे, आणि मी सगळ्यात लहान. त्याच्यामुळे मला त्या सगळ्यांनी, ताईंनी तर सांभाळून घेतलं हा एक विषय वेगळाच आहे, पण ह्या कुटुंबाने मला इतकं सांभाळून घेतलं, त्यांच्यामध्ये सामावून घेतलं की आजही माझा ह्या सगळ्या दोन्ही कुटुंबांची, म्हणजे निहार दादाची फॅमिली आणि विवासदाची फॅमिलीशी माझा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ताई असण्याचा किंवा नसण्याचा इथे संबंधच नाही, कारण मी घरातली आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये माझा सहभाग आहे, माझ्या सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग आहे.
त्यामुळे त्यांनी मला एक लहान बहिणीसारखं, म्हणजे अक्षरशः इतकी माझी मस्करी करा, हे करा. आपण घरात कसं राहतो तसे मी त्यांच्या घरात राहत होते. मला कधी परकं वाटलं नाही. आणि आजही मी दोघांकडे गेले की मला परकं वाटत नाही. मी माझ्या घरी गेले अशीच त्यांच्या घरी जात असते आणि ते माझ्याकडे येत असतात. अरे वा, छान. ताईंचा स्वभाव अत्यंत कडक, संतापी होताच, म्हणजे त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा घाबरणं, मग ते तुम्ही म्हणताय तसं जुळवून घेणं. पण माझे वडील पण प्रचंड संतापी. अच्छा. मग माझे वडील जमदग्नीचा अवतार नुसता. अरे बापरे. आणि आजही आम्ही आमच्या वडिलांसमोर एकही शब्द बोलू शकत नाही, एकही शब्द. आणि आताच्या पिढीला असं वाटतं, स्पष्टच बोलायचं तर, की आपल्या आई वडिलांचं ऐकणं म्हणजे थोडस काय ऐकायचं, आमची मतं आहेत वगैरे वगैरे. सगळं मान्य आहे मला, म्हणजे आताच सगळंच बदललंय आता. पण आई वडील जेव्हा काही गोष्ट सांगतात, गुरु आपण बाजूला ठेवू, आई वडील जेव्हा काही गोष्ट सांगतात तेव्हा त्यांचा लहानपणापासूनचा आतापर्यंतचा जो अनुभवाच्या बळावर तुम्हाला काहीतरी सांगत असतात. आत्ताच त्यांचा जन्म झालेला नाही तुम्हाला काहीतरी शहाणपणा शिकवायला. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना आत्ताचं काही माहित नसेल, पण त्यांचा अनुभव सुद्धा फार महत्वाचा असतो. तुम्हाला पुढे जाऊन तो अनुभव येणार असतो, तो ते आधीच सांगतात. जसं ताई आमच्या म्हणायच्या की त्या शंकराच्या मंदिरामध्ये मलाही जायचंय, तुलाही जायचंय, सगळ्यांनाच जायचंय. फरक एवढाच आहे की मी जाऊन आलेली आहे एकदा. त्यामुळे त्या रस्त्यावरचे खातखळगे जे आहेत, खड्डा आहे, कुठेतरी हे आहे ते आहे, ते मी अनुभवलंय. म्हणून मी तुला सांगते की नंदिनी, एक 7 पावलं झाल्यानंतर थोडीशी या बाजूनी जा. तू जर असं म्हणालीस की माझं मी बघून घेईन, मग पड खड्ड्यामध्ये. इतकं ते सरळ सोपं लॉजिक आहे. अरे वा. म्हणजे थोडक्यात त्या एका मार्गदर्शनाला तुम्ही कधीही वस्तुनिष्ठपणे न बघता सरळ आहे तसं स्वीकारायचं. आहे तसं. मी ताईंना या 35 वर्षामध्ये एकदाही नाही असं म्हटलेलं नाही. वाह. एकदा पण नाही. ह्यालाच खरी भावनिक बुद्धिमत्ता आपण बोलतो. आता ते मला माहित नाही. हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे सगळ्या साहित्यिकांचा, सगळ्या लोकांचा सहवास तुम्हाला मिळत गेला, तुम्ही ताईंसोबत स्टेजवरती होता, तुम्ही गायनामध्ये त्यांच्यासोबत होता, तर ज्या वेळेला व्यासपीठावरती असता त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीचा काही काळ असं दडपण येत होतं का? भरपूर. म्हणजे ताईंसोबत तुम्ही गाताय, त्यांची सोबत तुम्ही करताय, हो अगदी, तिथे चुकून काही उलट झालं तर कसं होणार? मग त्या दडपणाला तुम्ही कसं? नाही, दडपण भरपूर होतं सुरुवातीच्या काळात. मी अजिबात अमान्य करणार नाही. एकतर माझं काय होतं, मी शून्यापासून सुरुवात केली ताईंकडे गाणं शिकायला. मी कुठून शिकून आले नव्हते. माझ्यात आणि बाकीच्या शिष्यांमध्ये हा फरक होता की ते लोक तयार होते. अच्छा. आणि मी शून्य, म्हणजे सारेगम ताईंनी शिकवलंय मला. अच्छा अच्छा. त्यामुळे मला तयार व्हायला भरपूर काळ गेला. आणि शिवाय मी त्यांच्या घरी राहत होते. म्हणजे काय व्हायचं की जे गायचंय ते त्यांच्या समोर गायचं. भीती तर आहेच, त्यांची भीती तर होतीच होती, मी नाही म्हणणार नाही. काही वर्षांनी ती कमी झाली, पण भीती होतीच. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळू एक काय म्हणतात त्याला, गाण्याची ग्रोथही होतच गेली. कारण मी सकाळ संध्याकाळ बसत होते. पण सांगण्याचा मुद्दा असा की जर आपण कसं करतो, आपल्या घरी राहतो आणि गुरुकडे जातो, तर काय होतं, सकाळी बाबा त्यांनी शिकवलंय, आपण आपलं आपलं घरी संध्याकाळी प्रॅक्टिस करूया. तिथे बघणारं कोण नसतं, ऐकणारं कोण नसतं. मग आपण असं केलं तसं केलं, ते नाही. सकाळी पण तिथेच बसायचं, संध्याकाळी पण तिथेच बसायचं, त्यांच्यासमोरच बसायचं. तर हा थोडासा मला हे झाला की त्रास झाला की थोडं मी त्यांच्या अपरोक्ष काही प्रॅक्टिस करूच शकले नाही. सगळं त्यांच्या समोरच करायला लागलं. जे काही उणीवा होत्या त्या सगळं म्हणजे माझा आवाज त्यांना जसा पाहिजे तसा करण्यासाठी पहिली 2 वर्ष फक्त त्याच्यावरच गेली. माझा आवाज खूप बेस आहे माझ्या आवाजाला, आणि त्यांचा आवाज खूप शार्प. करेक्ट.
त्याच्यामुळे त्याला शार्पनेस आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली ताईंनी. अच्छा. म्हणजे रोज बसायचं, रोज सकाळी मी मला वाटतं 8 वाजता रोज बसायची, सगळे घरातले उठल्यानंतरच बसणार म्हणून. तर पहिल्या आवाजावरतीच माझ्या घाला असायचा. हे काय आवाज आहे, बंडल आवाज आहे, अत्यंत बंडल आवाज, म्हणजे इथूनच सुरुवात असायची. बापरे. आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट माई म्हणायचे, आहे बघ नंदिनी, कोणाचंही ऐकू नकोस, तुझा आवाज बदलू नकोस असं. म्हणजे तुझा आवाज अत्यंत सुंदर आहे, तो बदलायचा नाही असं माई म्हणायचा. आणि ताई बसल्या की विरुद्ध मत, एकदम विरुद्ध. म्हणजे त्यांचं म्हणणं की तुझा आवाज इतका बेस आहे, तो पहिले बेस जास्त नकोय आपल्याला. माझा आवाज काळी 4 मध्ये रिषभाच्या वर जात नव्हता, ती मी मुलगी काळी 5 मध्ये पंचमाच्या वर गात होती. हे सगळं ताईंनी कष्ट करून घेतलं माझ्याकडे. म्हणजे हे बोलून जे रोज बोलायच्या मला त्या, आणि ताई बोलायच्या तेव्हा कोणी ऐकू शकणार नाही जेवढं त्या बोलायच्या. अशा पद्धतीने बोलायच्या की तुम्ही एक ताईंसमोर रडू शकत नाही. तर त्या काय म्हणायच्या, रडतेस कशाला, झालंय काय रडायला, मी जिवंत आहे अजून. जे काय रडायचं ते मी गेल्यावर रडायचं, आता काही करायचं नाही. रडू येतं कसं तुम्हाला मी जिवंत असताना. आता असं म्हटल्यानंतर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. खाली मान घातले ना, असं आसू, म्हणजे अश्रू जरी असे खाली पडलेले दिसले तरी त्याला संताप यायचा. तापट स्वभाव, प्रचंड तापट तर होत्याच, ते जगमान्य आहे. म्हणजे पण त्या किती प्रेमळ होत्या, बरोबर, हे त्यांच्या सहवासात राहणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आलेला आहे, फक्त मीच नाही. जे कोणी त्यांच्या सहवासात राहिले त्यांना त्यांच्या प्रेमळपणाचा पण तितकाच अनुभव आलेला आहे. पण ती थोडी माणसं आहेत, त्यांच्या जवळ जायलाच कोणी दजावत नव्हतं. तर माझा आवाजावरती पहिली 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर ऍक्च्युअली मी थोडं गाणं शिकायला लागले. माझ्याबरोबर बाकीचे सिनियर स्टुडंट्स रोज सकाळ संध्याकाळ बसायचे, त्यांच्याबरोबर मी नुसती बसून राहायची. आणि ऐकण्याचा संस्कार माझ्यावरती खूप झाला. घरी राहिले मी तेव्हा मी सकाळ संध्याकाळ गाणं ऐकत होते, आणि ताईंचं गाणं ऐकत होते मी. कॅन यू इमॅजिन? ताईंच्या भैरवी या इतक्या सुंदर होत्या की मला आजही त्या अगदी तशाच्या तशा कानावरती माझ्या रुजलेल्या आहेत. सजल मला बोल आता नेमकी आठवत नाही. बाबुल मोरा तर अतिशय सुंदर ऐकलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही असला तापट स्वभाव ज्या वेळेला सांगता, त्यावेळेला ही एकच व्यक्ती होती याच्यावरती विश्वासच बसत नाही. त्या काय आहे की त्या म्युझिक रूम मध्ये वेगळं व्यक्तिमत्व असायचं, त्या बाहेर आल्या की वेगळं असायचं. 1 सेकंदात त्या बदलायच्या. अच्छा. म्हणजे समजा मला त्यांनी खूप रागवल्यात, ओरडल्यात, माझा चेहरा असा झालेला आहे, बाहेर आले, ए नंदिनी चला आता पटापटा आपण जेवायला बसूया, चल चल लवकर लवकर. म्हणजे सूरच बदललेला असायचा. म्हणजे आपण असं चेहरे पाडून बसलोय की काय केलंय ते त्यांचं लगेच बदलायचं. कारण तिथलं तिथे, बाकीचं बाहेरच्या काही संबंधच नाही. गाताना तुला हे करता आलं पाहिजे, बरोबर. बाकी तू घरामध्ये राहतेस तिथे चेहरे पाडून बसायची गरजच नाही. म्हणजे ते बोलणं ते फक्त त्या फक्त तेवढ्यापुरतं, फक्त तेवढ्यापुरतं. आणि ते सुद्धा तुम्हाला ध्येय वेड बनवण्यासाठी अक्षरशः. म्हणजे मी नेहमी ताईंना म्हणायची की तुम्ही म्हणूनच मी हे केलं, नाही तर मी केव्हाच पळून गेले असते. म्हणजे सतत प्रेरणा त्याच्यामधनं तुम्हाला मिळाली. झालंय काय तुम्हाला, काय धाड भरली आहे, मी आहे, मी जिवंत आहे, मी करून घेणार आहे. अरे वा. म्हणजे तेवढंच त्यांचं काय म्हणू, त्या गोष्टीसाठी तेवढाच त्यांचा आग्रह, प्रचंड आग्रह. एक तुकड्यासाठी, एक सुरासाठी, एक तुकड्यासाठी, एक सुरासाठी. आय रिपीट दिस. एक सूर म्हणजे नाही ते थोडा कमी कर, थोडा कमी कर, थोडा कमी कर. बरं, सूर कमी कर म्हणजे तुम्ही काय मोजमाप आहे त्याचं, कसं करणार? मुळात एक सूर लागलेला आपल्याला कमी किंवा जास्त करता आला पाहिजे.
तर त्याचा पॉइंट समजेल ना. बरोबर मग आहे. त्या काय म्हणायच्या, बेसूर गायलीस तरी चालेल पण स्टेडी लाव. हम्म. स्टेडी सूर लावता आला की तो कमी करता येईल आणि जास्त करता येईल. असं व्हायब्रेशन आणि हे दिलं तर कसं कमी जास्त करता येईल. म्हणजे आधी ते स्टेडी सूर लावायचा, मग झाल्यानंतर ते जरा जास्त लागतोय तो जरा कमी कर, हा थोडा अजून कमी कर, माझा ऐक, मी काय म्हणते, माझा सूर ऐकतेस की नाही तू, लक्ष कुठे आहे तुझं. मग या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही जसं हळूहळू घडत गेल्या, तर जसं मी आत्ता बोललो की तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही व्यासपीठावरती त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला दडपण असणं हे अगदीच स्वाभाविक आहे. मग त्या गोष्टींमधनं एखादा असा भावनिक क्षण तुम्हाला आठवतो का, जिथे तुम्हाला अतिशय कठीण झालं होतं त्या वेळेला त्या भावनांचा उद्रेक थांबवणं? तर ते कदाचित त्या गोष्टींचं दडपण असेल, किंवा आपण खूप चांगलं गायलोय त्याचा आनंद असेल, किंवा आज पाहिजे तसं आलं नाही त्यातनं येणारं नैराश्य असेल. नैराश्य, हा नैराश्य मला एका ठिकाणी आलं होतं. मला एक्झॅक्टली आता तो प्रोग्राम नाही आठवत, नक्कीच आलं होतं. आणि प्रोग्राम झाल्यानंतर मी एकदम अशी काय म्हणतात त्याला, निराश होऊन बसले होते. ताईंचं बरोबर लक्ष असायचं, ताईंच्या नजरेतून काही कधी सुटलं नाही. झालं काय तुला, तर म्हटलं काय, मला आज काही गाता आलं नाही. ठीक आहे म्हणाले, एवढं काय त्याच्यामध्ये, एखाद दिवशी असं होऊ शकतं. पण त्याच ताई, आम्ही गेलो होतो लंडनला गेलो होतो का दुबईला गेलो होतो, एक्झॅक्टली मला आठवत नाही. या दोन पैकी एके ठिकाणी मी एकटीच होते ताईंबरोबर. आणि दुबईला मला वाटतं मिया मल्हार ताईंनी गायला होता, त्याच्यानंतरचा राग आठवत नाही. तर युजली काय व्हायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा कधी हॉटेलमध्ये राहिलो की ताई उठायच्या आधी मी चहा मागवून ठेवायची आणि मी ताईंची वाट बघायची. तर मी अशी उभी होते आणि कुठेतरी माझीच तंद्री लागली होती, बघत होती. त्या आल्या आणि त्यांनी मला मागून मिठी मारली. अच्छा. आणि मला कळेच ना हे काय म्हणून, कारण मी कधीही ताईंना स्पर्श नाही करायची. मी ताईंच्या इतकी वर्ष होते, जवळ होते आणि रोज जात होते, रोज त्यांना भेटत होते, आम्ही रोज गायला बसत होतो. पण मी त्यांना हा स्वतः कधीही स्पर्श केला नाही, कारण ती मी मर्यादा मला घातली होती. कारण हा चला नाही, त्या गुरु आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गान सरस्वती आहेत, त्या आपल्या ओळखीच्या आहेत आणि आपण खूप त्यांच्या जवळ आहोत, म्हणून ज्याला नाही, तर मी कधी स्पर्श नाही केला त्यांना. आणि मला कसं असं झालं ना एकदम की ताईंनी मिठी मारणं म्हणजे मला सुद्धा मागून असं. तर मग आणि मग असं करून त्यांनी मला इथे माझं हे चुंबन घेतलं आणि मला कळे ना काय झालं म्हणून. मग मला म्हणाल्या, नंदिनी खूप छान गायलीस. बाप रे. आणि मला असं झालं की मी आता काय करू, म्हणजे ताईंकडनं असं येणं. तर त्या रोज म्हणायचा की एखादा तुकडा आमच्यापैकी कोणीही किती सुंदर गायला की लगेच त्या दाद देत होत्या. त्यांनी कधी हा हा सुंदर, वा वा छान, किती छान सूर लागला, हे त्यांचं यायचं. पण त्या दिवशी मात्र मी खूप हलून गेले होते की ताईंकडनं मला हे आलं. आणि मग मला रडायला आलं एकदम. ताई हेलावणारा क्षण माझ्यासाठी मी कधीच तो विसरला नाही. मला वाटतं मी आत्ताच पहिल्यांदाच तुमच्याकडे हे बोलत असेल, फार मी बोलले पण नाही. अरे वा. कारण ह्या खूप नाही, कारण मला स्वतःची स्तुती करायला फार आवडत नाही, किंवा मी माझी स्तुती दुसऱ्याकडनं पण फार कमी घेते. त्यामुळे तो एक क्षण, म्हणजे हा एक क्षण असा होता की मला स्वतःला नैराश्य आलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या, असं काही नसतं, चल. आणि त्या आणि असं धुडकावून लावायचा, ते काय असं काही झालंच नाही. हा, म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये होतं एखाद दिवशी. आणि हे दुसरं म्हणजे की त्यांनी मला स्वतःहून असं म्हणणं की मी. आणि मग तेव्हा त्या म्हणाल्या की नंदिनी, तुझ्या आवाजामध्ये दर्द आहे, तुझ्या सुरामध्ये काहीतरी असं आहे की जे हृदयाला भिडतं, तेव्हा स्वतःला कमी लेखू नकोस, असं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या.
कुठलाही न्यूनगंड किंवा कुठलाही हा. अहंगंड बाळगायचा नाही. नाही असं हे त्यांचं थोडस ते काम माझ्यावरती चालू होतं की कमी नाही लेखायचं, स्वतःला कमी नाही लेखायचं असं. अरे वा, छान. कारण ह्या भावना अगदी साहजिक असतात त्यावेळेला आपण एखाद्या मोठ्या म्हणजे कलेमध्ये अतिशय प्रवीण असलेल्या माणसाशी आणि म्हणजे कलेचं विद्यापीठच म्हणावं लागेल, विद्यापीठच. आणि त्यांच्या समोर करताना हे दडपण येणं आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्याकडनं तशी दाद मिळणं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण होता, मोठा क्षण होता. आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही स्वतः गायला सुरुवात केली, स्वतः तुम्ही व्यासपीठावरती स्वतःचे शोज वगैरे होत होते, त्यावेळेला पहिला ज्या वेळेला असा शो झाला त्यावेळेला काय भावना होती माझी? ज्या वेळेला तुम्ही त्यांना सोबत न करता स्वतः गात होता? मला ऍक्च्युअली हे होतं की काय म्हणतात त्याला, कुतूहल होतं. अच्छा. हा, की काय होतंय माझं. एकतर परफॉर्मन्स कार्यक्रम जे वारंवार करतात त्यांना त्या व्यासपीठाची सवय असते. ताईंच्या मागे बसणं आणि स्वतः गाणं, स्वतः 1.5 तास 2 तास गाणं हा फार वेगळा मुद्दा आहे. ताईंच्या मागे जेव्हा आपण बसतो तेव्हा तो विचार एकतर आपण पुढे नेतो किंवा आपला विचार त्या पुढे नेतात, असं ते गिव्ह अँड टेक असतं. त्यांनी एक तुकडा गायला, मग मी तुकडा गायला, मग त्यांनी एक तुकडा गायला, मग मी तुकडा गायला, हे पूरक एकमेकांना पूरक असं ते जात असतं. बरोबर. विचारच मी करायचा आणि मी गायचं ही एक वेगळी गोष्ट झाली. आपल्याला आयता विचार मिळतो आणि आपण क्रिएट करतो ही फार वेगळी गोष्ट झाली. हे आयतं असतं ना. बरोबर. मी आता इतकी वर्ष ताईंना समोर बसून ऐकतेय तर तुम्हाला आयते विचार मिळतात. एका अत्यंत प्रतिभावंत अशा व्यक्तिमत्वाकडून, जी व्यक्ती आज गायलेलं उद्या गात नाही. आजचा यमन वेगळा, उद्याचा वेगळा, परवाचा वेगळा, असे 1000 यमन वेगळे त्या गाऊ शकतात आणि ते आम्ही ऐकलेत. ते म्हणजे तुम्ही किती घेणार या दोन्ही घरांनी, हे किती केलं तरी शेवटी